हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट्स. आजच्या क्लासमध्ये आपण स्थान आणि विस्तार हा जो भूगोलातला दुसरा धडा आहे याची स्टिकी नोटच्या स्वरूपात क्विक रिव्हिजन करणार आहोत. ऍक्च्युली चॅप्टर आधीच छोटा आहे, त्यामुळे याची रिव्हिजन पण खूप लवकर आपली होणार आहे. सुरू करूया या चॅप्टरला. या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाच्या विषयी. कोणकोणत्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत की जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, ज्याचं उत्तर आपण ऑलरेडी इकडे दिलंय, कोणता देश आहे तो. मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे आणि क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. जे गोष्ट तुम्हाला ऑलरेडीच या चॅप्टर बद्दल माहिती आहे, या देशाबद्दल माहिती आहे, तो आपला भारत देश आहे. दुसरा जो आहे प्रश्न तो म्हणजे सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफी पॉट असं या देशाला संबोधलं जातं. त्याचबरोबर फुटबॉल हा खेळ या देशामध्ये लोकप्रिय आहे. तर तो कोणता देश आहे? ब्राझील देश. ओके, ज्या देशामध्ये फुटबॉल प्रसिद्ध आहे, जगामध्ये सगळ्यात जास्त कॉफीचं उत्पादन ज्या देशामध्ये होतं तो देश ब्राझील आहे. आणि या देशामध्ये सांबा नावाचा जो नृत्य प्रकार आहे, डान्स आहे सांबा, तो प्रसिद्ध आहे. सोबतच आपण जर भारताच्या बाबतीत पाहिलं तर हा भारताचा प्रजासत्ताकाचा नकाशा आहे. सध्या आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली आहे. आणि स्थान विस्ताराच्या बाबतीमध्ये भारताचं स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या भारताचं स्थान आहे. ही उत्तर दिशा आणि ही पूर्व दिशा. तर पूर्वोत्तर भागामध्ये आपला भारत देश आहे, उत्तर पूर्व गोलार्धात भारत आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आपला भारत देश आहे. कोणत्या भागात आहे? आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये. आता भारताचा सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं हा प्रश्न बऱ्याचदा विचारतात आणि ते टोक आहे इंदिरा पॉइंट. अति दक्षिणेकडचं म्हणजे सर्वात दक्षिणेकडचं. दक्षिणेकडचा भाग म्हटला तर कन्याकुमारी, पण अति दक्षिणेकडचा म्हटला तर इंदिरा पॉइंट. याच्यामध्ये भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार आपण पाहूया, लॅटिट्यूडनल एक्सटेंट. त्याच्यामध्ये 84 हे इथं डिग्रीचं चिन्ह टाकता आलं नाही, तर 8°4' उत्तर. ओके, 8°4' उत्तर अक्षांश ते 37°6' उत्तर. ओके, 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर या दरम्यान आपल्या भारताचं अक्षरवृत्तीय स्थान आहे. भारताचा रेखावृत्तीय विस्तार जर पाहिला तर 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व या दरम्यान जे आहे भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. 8,4,37,6 68,7,97,25 हे भारताचा अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार झाला. असा एक प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो की भारताला पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये कोणकोणते देश, कोणकोणते महासागर लागलेले आहेत. तर याच्याबद्दल आपण आधी पण शिकलो होतो की भारताला उत्तरेकडून चीन, नेपाळ, भूटान, अफगाणिस्तान लागलेला आहे. भारताला पूर्वेकडून बांगलादेश, म्यानमार, बे ऑफ बेंगॉल, बंगालचा उपसागर लागलाय. भारताला दक्षिणेकडे श्रीलंका, इंडोनेशिया आणि हिंदी महासागर लागलाय. आणि भारताला पश्चिमेकडे पाकिस्तान आणि अरबी समुद्र लागलेला आहे. त्याचबरोबर असा प्रश्न ब्राझीलच्या बाबतीतही विचारला जाऊ शकतो की ब्राझीलला उत्तरेकडून दक्षिणेकडून कोणकोणते भाग लागलेले आहेत. तर ब्राझीलला उत्तरेकडे फ्रेंच गियाना, सुरिनाम आणि गियाना हे भाग लागलेले आहेत. व्हेनेझुएला, नॉर्थ अटलांटिक ओशियन म्हणजे उत्तर अटलांटिक ओशियन लागलेला आहे. ब्राझीलला पूर्वेकडे दक्षिण अटलांटिक महासागर लागलेला आहे. ब्राझीलला दक्षिणेकडे अर्जेंटिना आणि उरुग्वे नावाचा प्रदेश लागलाय आणि ब्राझीलला पश्चिमेकडे कोलंबिया, पेरू, बोल्व्हिया आणि पॅराग्वे प्रदेश लागलेला आहे. सोबतच आता हा थेरॉटिकल पार्ट येतो की भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. तर भारत हा जो देश होता, तुम्हाला माहितीये, सुमारे 1.5 शतक आपल्या देशावरती कोणी राज्य केलेलं होतं? ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. 1.5 शतक म्हणजे काय? 1 शतक म्हणजे 100 आणि अजून एक 50 म्हणजे हे किती झालं? 1.5 शतक म्हणजे टोटल 150 वर्ष आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं, 150 वर्ष. 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना आपल्याला सामोरं जावं लागलं. अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थितीलाही तोंड द्यावं लागलं आणि ह्या सर्व समस्या घेऊनही आज भारत जगातली प्रमुख बाजारपेठ आहे. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सोबतच भारत आज एक प्रमुख बाजारपेठ आहे. विविध टप्प्यावर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताचा जो आर्थिक विकास आहे याला वेग आलाय. भारतातील लोकसंख्येमध्ये तरुणाई जी आहे, यंगस्टर जे आहेत यांचं प्रमाण काय आहे? जास्त आहे.
ओके. सोबतच हा कार्यशील वयोगट असल्यानं भारताकडे एक तरुण देश म्हणूनही पाहिलं जातं. त्यामध्ये ब्राझीलच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा जास्त म्हणजे 300 वर्षापेक्षा जास्त पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होत्या. म्हणजे पोर्तुगीज यांच्यावरती 300 वर्ष राज्य करत होते. सोबतच ब्राझीलला कधी स्वातंत्र्य मिळालं, जसं भारताला 1947 ला मिळालं, ब्राझीलला 1822 मध्ये मिळालं. 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. म्हणजे इथं मिलिटरी रूल होता. अर्ध्या शतकापर्यंत इथं मिलिटरी होती आणि ती लोकप्रिय होती. 20व्या शतकाच्या शेवटच्या काळात जागतिक वित्तीय समस्यामधून हा देश पुढे आला. ह्या पण आर्थिक याच्यातून गेलाय आणि जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा हा देश भविष्यातली प्रमुख बाजारपेठ या दृष्टिकोनातून पुढे भविष्यात पाहिला जातो. यावर असे काही क्वेश्चन्स आहेत जे आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. आपला 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे, तसाच ब्राझीलचा 7 सप्टेंबर हा स्वातंत्र्य दिन आहे. आपल्या दोन्ही देशामध्ये, भारतात आणि ब्राझीलमध्ये प्रजासत्ताक प्रकारचीच काय आहे, शासन प्रणाली आहे. दोन्ही देशात रिपब्लिक कॉन्स्टिट्यूशनल व्यवस्था आहे. ब्राझील देशाचं नाव पाऊ ब्राझील नावाच्या वनस्पतीवरून, वृक्षावरून आलेलं आहे. सोबतच यावरती काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतात. ब्राझील देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे, बरोबर आहे का? त्यानंतर भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेलंय, चुकलं, कर्कवृत्त गेलंय. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार भारतापेक्षा कमी आहे, जास्त आहे. ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विषुववृत्त जातं. ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभलेला आहे, अटलांटिकचा लाभलेला आहे. भारताच्या आग्नेयेला पाकिस्तान आहे, भारताच्या वायव्येला पाकिस्तान आहे. भारताच्या दक्षिण भूभागाला द्वीपकल्प म्हणतात, बरोबर आहे, म्हणतात. त्यानंतर हा प्रश्न मला इम्पॉर्टंट वाटतो या चॅप्टर मधला, की सर्वांनी हा क्वेश्चन करून जा. बाकीचे क्वेश्चन तुम्ही मनाने लिहू शकाल, की त्याच्यावर किती वर्ष राज्य होतं, कोणी राज्य केलं, किती काय, ते सगळं लिहू शकता तुम्ही. पण हा प्रश्न पाठ करून जा. हा प्रश्न पेपरमध्ये येण्याचे चान्सेस भरपूर आहेत, की भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आणि ब्राझीलचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार याला मोस्ट आयएमपी करून ठेवा. कारण हा क्वेश्चन जर आला आणि युनिट जर तुम्हाला आठवले नाही तर तुमची मेहनत वाया जाऊ शकते. सोपा करून या चॅप्टरचा कार्यक्रम होऊ शकतो. सो त्यामुळं हा प्रश्न नक्की तुम्ही करून जा. बाकी या चॅप्टर मध्ये जास्त काही सांगण्यासारखं नाहीये जे आपण महत्वाचं सांगू शकतो. थँक्यू सो मच. पुढील चॅप्टर मध्ये आपण भेटूया आणि पुढील याच्यामध्ये तुम्हाला अजून नवीन कोणत्या गोष्टी पुढे पाहिजेत ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत चला, ते आपण तुम्हाला प्रोव्हाइड करत राहू. थँक्यू.